Hello everyone. You know it's time to celebrate Diwali, and I wish you have happy, safe, and blessed Diwali, and enjoy your day watching my video and like and subscribe please. आता बघा लक्ष द्या तुम्ही सगळ्यांनी. इंटरचेंजेस ऑफ ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह म्हणजे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह, पॅसिव्हचं ॲक्टिव्ह आपण कालकडे पाहिलं. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं पाहिलं होतं. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट वर्बचं पहिलं फॉर्म आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे रेस्ट ऑफ सेंटेन्स उरलेला पार्ट. ऑब्जेक्ट इकडे आला आणि सब्जेक्ट इकडे आला. पहिला व्हिडिओ बघा तुम्हाला समजून जाईल. सगळ्यांनी पाहिलेले व्हिडिओ, वृषाली, गायत्री, जेवढी मुलं आहेत तुम्ही सर्वांनी पाहिलेलं असेल तर हे करा. ऑब्जेक्ट एम इज आर प्लस V3. ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V3 प्लस V3 कंपल्सरी. समजते राणी. आणि कॉम्प्लिमेंट बाय द सब्जेक्ट. आता दिलेल्या सेंटेन्समध्ये हे तीन शब्द आहेत. वी स्पीक इंग्लिश इन सावरी. आम्ही सावरीमध्ये इंग्रजी बोलतो. हे रेस्ट ऑफ सेंटेन्स आहे. आता ह्याचा ऑब्जेक्ट घ्यायला इंग्लिश. इंग्लिश. आता हे जे वर्बचं पहिलं फॉर्म आहे त्याचं चेंज कशामध्ये झालं. इज स्पोकन. इंग्लिश इज स्पोकन इन सावरी बाय वीचं अस. बरोबर आहे. इंटरचेंजेस पाहिलेत आपण. आयचं मी, यूचं यू, हीचं हिम, सीचं हर, इटचं इट, देचं देम. क्लिअर. आज आपण शिकणार आहे सिंपल पास्ट टेन्स. हे मराठी लक्षात असू दे बरं का. परत एक वेळेस सांगतोय. इथे एखादी करता करता क्रिया करतो. एखादी क्रिया करतो. इथे एखादी क्रिया केली जाते. केली जाते. बघा आम्ही इंग्रजी बोलतो. वी स्पीक इंग्लिश. इंग्रजी बोलली जाते. इंग्लिश इज स्पोकन बाय अस. आलं लक्षात. वी सेलिब्रेट दिवाळी. आम्ही दिवाळी साजरा करतो. दिवाळी इज सेलिब्रेटेड बाय अस. यू लर्न इंग्लिश फ्रॉम होम. इंग्लिश इज लर्न्ड फ्रॉम होम बाय यू. समजते सेंटेन्सेस. दोन पद्धती येतात बोलण्याच्या. मी इंग्रजी शिकवतो. इंग्रजी शिकवली जाते. माझं बोलणं तुम्हाला समजतं. तुम्हाला समजलं जातं माझं बोलणं. म्हणजे दोन पद्धती येतात. बघा तुम्हाला समजतं. यू अंडरस्टँड मी, माय वर्ड्स, माय एक्सप्लेनेशन, माय टीचिंग. माय टीचिंग इज अंडरस्टूड बाय यू. समजते सेंटेन्सेस. या पद्धतीचे सेंटेन्सेस असतात. तर आपण सिंपल पास्ट. एखादी क्रिया केली. एखादी क्रिया केली. केलं, केलो, केले. आम्ही इंग्रजी बोलली. आम्ही इंग्रजी बोलली. आता त्याच्यात ऑब्जेक्ट कोण आहे. इंग्लिश. इंग्लिश. आता स्पोकचं चेंज कशामध्ये करू. वॉज वेअर प्लस V3. आता वॉज वेअर. वेअर तर घेणार नाही. वेअर अनेक क्वेश्चनसाठी येतं. वेअर स्पोकन बाय अस. वी स्पोक इंग्लिश आणि इंग्लिश वॉज स्पोकन बाय अस. मी तुला मारलं. आय बीट यू. यू वर बिटन बाय मी.
समजतंय तुम्हाला सेंटेन्सेस? आता काही बोर्डवरती क्लीन सेंटेन्सेस देईन. हे सेंटेन्सेस हे चार्ट व्यवस्थित लिहून काढा. मराठी प्लस इंग्लिश दोन्ही सेंटेन्सेस देतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल. इज इट क्लिअर? गॉट इट? यू कॅन टेक द स्क्रीनशॉट, अदरवाइज राईट डाऊन ऑन द नोटबुक. आय विल चेक आफ्टर द दीपावली. बघा, राधा फुले विकते, तिचं नेहमीचं काम आहे, डेली रुटीनचं काम सांगतोय. राधाला इंग्लिशमध्ये राधा. आता विकते, जाते, येते, खाते, हे कुठला टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. आपण मराठीमधून आयडेंटिफाय केलं. मग विकण्याला सेल. आता फक्त सेल लावणार का? नाही, त्याला यस लावणार. काय झाला? राधा सेल्स. आता फ्लावर्स, राधा सेल्स फ्लावर्स. राधा फुलं विकते. व्हेरी गुड. राधाने फुलं विकली, फुले विकली. मग काय? राधा सेलचं सेकंड फॉर्म काय? सोल्ड द फ्लावर्स किंवा फ्लावर्स. त्या आर्टिकलचा पार्ट आहे तो आपण शिकूच नक्कीच. द फ्लावर्स, यू कॅन यूज द. हे इकडे आला. आता पॅसिवाईज चेंज करायचे, बरोबर आहे. म्हणजे फुले विकली जातात राधाकडून, फुले विकतात राधाकडून. किंवा मेन काय आहे? कालच सांगितलं होतं मी, पॅसिवाईजमध्ये कर्म म्हणजे ऑब्जेक्ट इम्पॉर्टंट असतो, राईट. आणि ॲक्टिव्ह वाईजमध्ये सब्जेक्ट इम्पॉर्टंट असतो, म्हणजे ॲक्टर डुअर इम्पॉर्टंट असतो ॲक्टिव्हमध्ये. म्हणून राधा फुलं विकते, राधा विकते, पहिलं राधा विकते. आता फुले विकली जातात, द फ्लावर्स. द फ्लावर्स. आता फ्लावर्सला ॲम इज आर का बरं घेऊ लागले? ॲम इज आर ह्याच्यामुळे. तर आर सेलचं सोल्ड बाय राधा. मराठीमध्ये ट्रान्सलेट करू शकता बरं का. फुले विकली जातात राधाकडून, असं. आता आज आपण हे शिकतोय, हे झालं सिंपल पास्ट टेन्स कालचं. आजचं आपण शिकतोय, आज इथे आलोय आपण. तर द फ्लावर्स फुले. आता सोल्ड, त्याच्यामुळे मी ॲमेझर घेऊ का? नाही. वॉज वेअर म्हणून वेअर येतं. सोल्डचं सोल्ड आणि बाय राधा. राधाकडून फुले विकली जातात. राधाकडून फुले विकली गेली, लक्षात ठेवा. इथे एखादी क्रिया एखाद्या कर्त्याने केली, विकली, सांगितली, बोलली. इथे एखादी कर्म म्हणजेच कर्त्याद्वारे करण्यात आली, गेली, बसली, बोलली, या पद्धतीनं. आलं लक्षात? हे व्यवस्थित दोन सेंटेन्सेस घ्या, लिहून काढा आणि तुम्हाला समजते का बघा. आता मी फक्त आणि फक्त सिंपल पास्टचे सेंटेन्सेस देणार आहेत. V2 चे. आय टोल्ड यू, यू वर टोल्ड. आलं लक्षात? त्याचं येस नो निगेटिव्ह WS तुम्हाला करायचं आहे. कशा पद्धतीनं काय करायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे. तरी देखील मी प्रत्येक सेक्शनमध्ये, आज मी सिंपल प्रेझेंट टेन्स, काल मी सिंपल प्रेझेंट टेन्स घेतला, आज सिंपल पास्ट टेन्स, असं तुम्हाला तर माहिती आहे. ह्या 8 दिवसाचं सिरीज आहे. 8 दिवसामध्ये आपल्याला हे 8 टेन्स परफेक्ट करायचे आहेत. पण तुम्ही घरी असेल सिंपल सेंटेन्सेस बनवा दीपावलीच्या निमित्तानं. माय ब्रदर फायर्स द क्रॅकर्स. क्रॅकर्स आर फायर्ड बाय माय ब्रदर. अशा पद्धतीनं सेंटेन्सेस. आईनं दिवा लावला. आई, आता मदर, दिवा लावणे, लावण्याला काय म्हणतो? लावणे, लाईट द लॅम्प. मदर लाईट्स द लॅम्प. लावली, लीट, LIT लीट. हे थोडे जे डाऊट्स आहेत मराठीमध्ये हे क्लिअर केलं की आपल्याला खूप चांगले अंडरस्टँडिंग होते. इज इट क्लिअर? लिहून घ्या. निलेश, आता बघा, हे काय मी काय केले, वेगळं काय केलं नाहीये. गर्ल क्लिक्ड सेल्फी काढली, मुलींनी सेल्फी काढली. आता सेल्फीपासून सुरुवात होणार. सेल्फी
आता सेल्फीला वॉच क्लिक आहे ना ह्याच्यामुळे वॉच, आणि क्लिकचं सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म क्लिकट, क्लिक्ड बाय गर्ल, मुलींकडून सेल्फी काढण्यात आली. आलं. नंतर इथे फक्त गर्ल्स केल्यामुळे केले. सेल्फी वॉज क्लिक्ड बाय गर्ल्स. त्यानंतर आता सेल्फीज इथे आहे बघा, इथे अनेक वचन आहे. सेल्फीज वर क्लिक्ड बाय गर्ल्स. आता दिलेल्या सेंटेन्सेस तुम्हाला येस नो निगेटिव्ह WH येतं. आता बघा तोंडी सांगतो, नंतर रिटर्नमध्ये सांगेन तुम्हाला. गर्ल डिड नॉट क्लिक सेल्फी, बरोबर, त्याचं निगेटिव्ह. सेल्फी वॉज नॉट क्लिक्ड बाय गर्ल. आता इथे डिड नॉट हुलाले, लक्षात घ्या. इथे डिड नॉट आणि डिड नॉट नंतर क्लिक येऊ लागले, बरोबर आहे, क्लिक. पण इथे काय आहे, फक्त वॉज नॉटच आहे. वॉज नॉट म्हणजे जशात तसं सेंटेन्स. वॉजंट म्हणा किंवा वॉज नॉट सेम आहे. ह्याचं पण काही तुम्हाला सोपंच आहे. गर्ल्स डिडंट क्लिक सेल्फी, सेल्फी वॉज नॉट क्लिक्ड बाय गर्ल्स. आता इथे थोडंसं काय बदल होतो का इकडे? नाही. गर्ल्स डिडंट क्लिक सेल्फीज, सेल्फीज वर नॉट क्लिक्ड बाय गर्ल्स. आलं लक्षात? आता अजून सेंटेन्सेस भरपूर प्रॅक्टिस करून घ्यायचे आपल्याला. हां बघा, एक सेंटेन्स दिले, त्याचं तुम्हाला ॲक्टिव्हचं येस नो निगेटिव्ह WH करायचं आहे. ही हेल्प्ड द पुअर, त्याचं निगेटिव्ह. ही डिड नॉट हेल्प द पुअर, राईट. अगोदर पॅसिवाइज करून घेऊयाचं. द पुअर, द पुअर, द पुअर. आता हेल्प्ड वर्बचं सेकंड फॉर्म आहे. जेव्हा वर्बचं सेकंड फॉर्म येतं लक्षात ठेवा, त्यावेळेस पॅसिवाइज करताना आपण वॉज, वेअर प्लस वर्बचं थर्ड फॉर्म वापरतो. करता एखादी क्रिया, कर्त्याने एखादी क्रिया केली आणि इथे एखादी क्रिया करण्यात आली कर्त्याकडून, लक्षात ठेवायचं. इथे सब्जेक्ट इम्पॉर्टंट असतो, इथे ऑब्जेक्ट इम्पॉर्टंट असतो. वाक्याची सुरुवात इथून सब्जेक्ट पासून होते, इकडून ऑब्जेक्ट पासून होते, म्हणून ऑब्जेक्ट. वॉज पुअर, वॉज हेल्प्ड बाय हिम, हिचं ही. बघा काय चेंज आहे, आलं लक्षात? आता निगेटिव्ह, फक्त याचं निगेटिव्ह. वॉजचं काय झालं? वॉज नॉट. द पुअर was not helped by him. आता मला एक सांगा, दिलेल्या सेंटेन्स याचं यस नो काय होतं? सांग बरं, याचं यस नो काय होतं? फक्त यस नोला ह्याच्यातला डीड साईडला काढतो. इथे आता समजा डीड आहे बरं का, इथे समजते ना डीड. मग मी इकडे डीड घेतला. डीड ही हेल्प द पुअर, डिड ही हेल्प पुअर. समजते का तुम्हाला सगळ्यांना? आणि क्वेश्चन मार्क. फक्त याचा जो यस नो हे घ्या किंवा हे घ्या, काही अडचण नाही. वॉज सुरुवातीला, वॉज द पुअर हेल्प्ड बाय हिम, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बरोबर आहे. आता याचं WH करायचं आहे. काय करायचं आहे? वाय. मग वायचं इकडे पण वाय लावा, यूज करा वाय. जसं तसं सेंटेन्स आहे ना. वाय डिड ही हेल्प्ड द पुअर. बघा जसं तसं सेंटेन्स घेतलं. वाय डिड ही हेल्प द पुअर. इकडे जसं तसं खाली सेंटेन्स. वाय वॉज द पुअर. काय बदल आहेत का ह्याच्यामध्ये सांगा बरं? हेल्प्ड बाय हिम.
आता एक बदल होतो तो आता मी क्लिअर करतोय. लक्षात ठेवायचंच आहे तुम्हाला. आता हूचं सेंटेन्स आहे ना, हू, मग काय ॲब्सेंट झाला इथे, बघा हे ॲब्सेंट होतं हे. मग हू हेल्प्ड किंवा हू डिड हेल्प, हू डिड हेल्प किंवा हू हेल्प्ड द पुअर. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. याचं चेंज कशानं होणार आहे माहिती आहे का, बाय हुम लक्षात ठेवायचं आहे. हूचं कधीही बाय हुम मध्ये चेंज होतं. बाय हुम, बाय हुम जसं तसं सेंटेन्स. वॉज द पुअर, पुअर आणि एच ई हेल्प्ड हे येणार आहे का, नाही. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. समजलं तुम्हाला. या पद्धतीचे सेंटेन्सेस असतात आणि तुम्हाला हे समजून घेऊन व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. बघा, त्याने गरीबाला मदत केली, गरीबाला मदत करण्यात आली त्याच्याकडून. त्याने गरीबाला मदत केली नाही, गरीबाला मदत करण्यात आली नाही त्याच्याकडून. त्याने गरीबाला मदत केली का, गरीबाला मदत करण्यात आली का त्याच्याकडून. कळालं, या पद्धतीचे. मग का करण्यात आली, का करण्यात आली, सेम, फक्त बोलण्याच्या दोन पद्धती येतात बघा. त्याला ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह म्हणतो. जसं काही डिफरन्सेस नाही आहेत ह्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पलमध्ये मी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडला, हा दोन डिफरन्स आहे. एका सेंटेन्समध्ये कर्त्याला ॲब्सेंट ठेवतोय. कर्ता जर ॲब्सेंट असेल, इम्पॉर्टंट नसेल, तर त्यावेळेस ते पॅसिव्ह व्हायचं वाक्य आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल बाबा, मी एक तुम्हाला सांगतो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की विदाऊट ॲक्टिव्ह व्हायचं, विदाऊट पॅसिव्ह व्हायचं, आपण ॲक्टिव्ह व्हायचं फक्त ॲक्टिव्हचीच वाक्यरचना शिकेल तर चालेल. हां चालेल, पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्हाला की नाही, ठीक आहे, ॲक्शन करणारा, जसं की मी टी व्ही फोडला असं जर म्हटलं तर काय परिणाम होतात ते तुम्हाला माहीत आहे. घरी म्हणा बरं, एखादी वस्तू फोडा किंवा साखर सांडा. हां, दिवाळीच्या प्रेडमध्ये साखर सांडा आणि बोला मी साखर सांडली. बघा आई काय करते तुमची. हां, हे तुम्हाला माहीतच आहे, नक्कीच माहिती आहे. समजलं. या पद्धतीचे सेंटेन्सेस तुम्हाला काय करायचे आहे, हे करायचे आहे. आता मी 5 सेंटेन्सेसचे एक्सरसाइज देईन आणि 5 सेंटेन्सेसचे एक्सरसाइज दिल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एकूण 10 सेंटेन्सेस वर्कशीट म्हणून तुम्हाला असतील. चला पॉज. बघा, दिलेले एकूण मी तुम्हाला 5 सेंटेन्सेस दिलेत. ह्या 5 सेंटेन्सेसमध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स कुठला आहे आणि सिम्पल पास्ट कंबाईन ठेवले बरं का, लक्षात ठेवायचं आहे. नसतं नुसतं सिम्पल पास्ट टेन्स म्हणून वॉज वेअर प्लस विथ रिकर्सल असं नाही. तर ह्याच्यातला ऑब्जेक्ट ओळखा. काय, अ प्रेयर, इथे द रेस, अ बॉय, इथे 2 ऑब्जेक्ट आहेत. हिम एक ऑब्जेक्ट आहे, अ पिल बनाना एक ऑब्जेक्ट, दुसरा ऑब्जेक्ट आहे. कुठलाही एका ऑब्जेक्टपासून सुरू करू शकता. आणि फुटबॉल एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे हा ऑब्जेक्ट. ओ ओ ओ, वाक्याची सुरुवात आपण ओ पासून करू. हा पहिला, हा दुसरा, दोन्हीपासून करू शकता. आता बघा, तुमचं माझं सेंटेन्स पॉज करा व्हिडिओ, हे सगळे सेंटेन्सेस करा, नंतर मग तुमच्या बरोबर येतात का बघा. अ प्रेयर इज कॅरीड बाय वेदास. दुसरे बघा, माय सन वन द रेस. द कॅपिटल काढा. द रेस वॉज वन, विनचं थर्ड फॉर्म वनच बाय माय सन, माय सन. अ बॉय वॉज सीन बाय मी, आयचं मी. तर 2 ऑब्जेक्ट आहेत, दोन्हीपासून तयार करून देतो मी सेंटेन्स. ही वॉज ऑफर्ड अ पिल बनाना बाय हिम. नंतर दुसरा ऑब्जेक्ट आहे अ पिल बनाना
was offered to him by him. आता हे बाय हुम कन्फ्यूज व्हायचं नाही. हे हिम त्याचं आहे, हिचं हिम झालं बाय. अमित, अ फुटबॉल. फुटबॉल इज प्लेड बाय अमित. क्वेश्चन आलं. आता याचं येस नो निगेटिव्ह WH तुम्हाला करायचं आहे. अँड आय होप यू एन्जॉयड दिस लेसन. Have a great day. Bye. See you tomorrow.